वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण बायसेक्शन मेथडचा एक न्यूमेरिकल सॉल्व केला होता। बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे। सिंपली अशा प्रकारच्या न्यूमेरिकलची त्या एक्झाममध्ये 4 to 6 मार्क्ससाठी विचारले जातात। बघा तोच न्यूमेरिकल पुढे कंटिन्यू करू। फक्त इथे बघा व्हॅल्यू चेंज झालेली आहे। सेम तुम्हाला इथे स्टेप्स इथे फॉलो करायचे आहेत। क्वेश्चन 5 सॉल्व करू। विंटर 18ला विचारला आहे कम्प्युटर ब्रांचसाठी। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा। त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा यूजिंग बायसेक्शन मेथड फाइंड द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ x³ - x + 1 = 0 कॅरी आउट 3 आयट्रेशन्स। बघा 3 आयट्रेशन इथे कॅरी आउट करायचे आहेत। सर्वात पहिले गिवन दिला ते लिहून घेऊ। x³ - x + 1 = 0। बघा आपली पहिली स्टेप काय असते, इक्वेट गिवन इक्वेशन टू 0। तर ऑलरेडी त्याने आपल्याला इक्वेट करूनच दिलेलं आहे = 0। याला काय घ्यायचं, फंक्शन ऑफ x³ - x + 1 इक्वेशन 1 याला नाव देतो। मग आता रूट कुठे लाईज होतो ते आपल्याला दिले नाही आहे, मग 0 पासून पुट करत जायचं। बघा पुट x = 0 इन इक्वेशन 1। पुट x = 0 इन इक्वेशन 1। 0^³ - 0 + 1। x साठी काय पुट केलं, 0 पुट केलं। बघा इथे काय येईल आन्सर, इथे 1 आन्सर येईल। बघा आता नेक्स्ट पुट करू। बघा पहिली व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह भेटली, पुढची व्हॅल्यू जर निगेटिव्ह भेटली तर त्या इंटरव्हलमध्ये आपला इथे रूट असेल। बघा पुट x = 1 इन इक्वेशन 1। बघा एक्सच्या जागी परत 1। फंक्शन ऑफ 1 = 1^³ - 1 + 1 = बघा परत व्हॅल्यू इथे पुटअप केली। इथे काय येईल, -1 + 1 0। 1^³ काय असतो 1। बघा इथे व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही आली, पॉझिटिव्ह आली परत पुढे पुट करत जायचं। पुट x = 2 इन इक्वेशन 1। बघा फंक्शन ऑफ 2 = 2^³ - 2 + 1। बघा 2^³ किती होतं, 8। 2^³ - 2 + 1 आन्सर आलं 7। बघा तुम्ही इथे नीट ऑब्झर्व करा। तुम्ही इथे व्हॅल्यू पुटअप जर करत गेले तरी तुम्हाला 2, 3 तरी व्हॅल्यू इथे पॉझिटिव्हच भेटेल, निगेटिव्ह व्हॅल्यू भेटत नाही आहे। मग आता आपण काय करू, आता निगेटिव्ह व्हॅल्यू पुट करून बघू। आता x पॉझिटिव्ह झाला तर x निगेटिव्ह पुट करून बघू। बघा तुम्ही पुढे पुट करत जाऊ शकता। 3 पुट करा, 4 पुट करा, आन्सर तुम्हाला इथे पॉझिटिव्हच भेटेल। बघा पुट x = -1 इन इक्वेशन 1। पुट x = -1 इन इक्वेशन 1। पुट x = -1 इन इक्वेशन 1। बघा फंक्शन ऑफ -1 - 1^³ एक्सच्या जागी -1 + 1। बघा इथे तुमचा आन्सर काय येत आहे, -1^³ देन -1 + 1 आन्सर येते 1। बघा आन्सर आलं 1। देन पुट x = -2 इन इक्वेशन 1। एक्सच्या जागी काय येईल, -2 एक्सच्या जागी काय पुट केलं, -2 -2^³ देन -2 + 1 -5। बघा इथे तुम्हाला एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह भेटली, एक व्हॅल्यू निगेटिव्ह भेटली। तर तुम्ही पॉझिटिव्ह 1, 2, 3 पुट करत गेले असते तुम्हाला व्हॅल्यू इथे भेटली नसती। बघा आता इथे तुम्हाला एक व्हॅल्यू काय भेटली, पॉझिटिव्ह 1 भेटली, म्हणजे व्हॅल्यू काय 0 पेक्षा मोठी आहे आणि व्हॅल्यू काय 0 पेक्षा छोटी आहे। म्हणजे आपला बघा एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह भेटली, एक व्हॅल्यू निगेटिव्ह भेटली, म्हणजे आपला रूट कुठे लाईज होतो, -1 आणि -2च्या मध्ये। इमिजिएट पाहिजे, एक तर पॉझिटिव्ह नंतर लगेच निगेटिव्ह पाहिजे, का निगेटिव्ह नंतर लगेच पॉझिटिव्ह पाहिजे। बरोबर, म्हणजे ही पॉझिटिव्ह भेटली, ही निगेटिव्ह भेटली। आपला रूट कुठे लाईज आहे, -1 आणि -2च्या मध्ये। आपण इथे त्याचं लोकेशन दाखवू।
तर इथे लोकेशन शो करतो. ही व्हॅल्यू महत्त्वाची आहे. किती व्हॅल्यू आले, -1 आणि -2 इंटरवल आहे आपला. फंक्शन ऑफ -1चा आन्सर आलेला आहे 1 आणि फंक्शन ऑफ -2चा आन्सर आलेला आहे -5. इथे लिहायचं शेवटी रूट लाईज बिटवीन -1, -2, रूट लाईज बिटवीन -1, -2. आता हे झालं. आता फर्स्ट आयट्रेशन घेऊ. इथे फर्स्ट आयट्रेशन बघा. आता आपल्याला समजलं कुठं आहे रूट, ह्या इंटरवलमध्ये आहे फर्स्ट आयट्रेशन. बघा फर्स्ट आयट्रेशनला हायलाईट करतो इथे. आता बघा आता काय करतं, जे इंटरवल आपला आलेलं आहे ते घ्यायचं, त्याला बायसेक्ट करायचं. म्हणजे नाव देतो x इज इक्वल टू -1 -2/2 इज इक्वल टू. बघा एक्सची व्हॅल्यू किती आहे, -1 -2. इंटरवल घेतला, बायसेक्ट करायचं म्हणजे त्याला डिवाइड बाय 2 करायचं. जे -1 -2 डिवाइड बाय 2 -1.5 म्हणजे पुट x इज इक्वल टू -1.5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू. फंक्शन ऑफ -1.5 चा क्यूब -1.5 प्लस 1. बघा फंक्शन ऑफ -1.5 याचा आन्सर किती येत आहे, -1.5 चा क्यूब -1.5 प्लस 1. आन्सर येत आहे -0.875. -0.875. बघा ही व्हॅल्यू काय आहे, 0पेक्षा छोटी आहे. ही व्हॅल्यू काय आहे, 0पेक्षा छोटी आहे. आता परत इथे रूट लोकेट करायचं. बघा रूट इथे लोकेट करतो. आता बघा आता सिम्पली काय करायचं, आता ही जी निगेटिव्ह व्हॅल्यू आली होती बघा, -5 आपली निगेटिव्ह व्हॅल्यू होती, तिला रिप्लेस करायचं. कारण इथे आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू भेटलेली आहे दुसरी. म्हणजे ह्या निगेटिव्हला काय करायचं, रिप्लेस करायचं आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू जी आली तर तसंच ठेवायचं. म्हणजे -1ला काय आलं तर पॉझिटिव्ह आलं तर तसंच ठेवू. म्हणजे फंक्शन ऑफ -1 इज इक्वल टू 1. आता निगेटिव्हवाली रिप्लेस करू, -5ला रिप्लेस करू याच्याबरोबर. इथे किती येईल, -1.5 फंक्शन ऑफ -1.5 इज इक्वल टू -0.875. 0.875 बघा. देन नेक्स्ट आता इथे रूट सांगू. रूट लाईज बिटवीन -1, -1.5 झाला फर्स्ट आयट्रेशन. देन सेकंड आयट्रेशन घेऊ. सेकंड आयट्रेशन मग आयट्रेशन हायलाईट करत जा, कारण हे न्यूमरिकल लेंदी आहेत थोडेसे. अगेन x इज इक्वल टू इंटरवल किती आपला -1 प्लस -1.5. दोन्ही आता निगेटिव्ह येतं. इथे मायनस मायनस प्लस मायनस काय होईल, मायनसच होईल. -1.5 -1 -1.5 डिवाइड बाय 2. इथे पण बघा ॲक्च्युली आपण कसं लिहितो, असं लिहितो x इज इक्वल टू -1 प्लस -2. इथे पण प्लस मायनस काय होते, मायनसच होते म्हणून असं लिहिलं आहे -1 -2 डिवाइड बाय 2. इथे पण सेम तसंच केलं. मग इथे आन्सर तुमचं येतं आहे -1 -1.5 डिवाइड बाय 2 केलं, आलं -1.25. -1.25 पुट x इज इक्वल टू -1.25 इन इक्वेशन 1 मध्ये पुट करू. फंक्शन ऑफ -1.25 -1.25 चा क्यूब -1.25 प्लस 1
बघा फंक्शन ऑफ -1.25 1 याचा आन्सर येत आहे -1.25 त्याचा क्यूब -1.25 प्लस 1 0.296 पॉझिटिव्ह आन्सर आलेला आहे 0.296. बघा ही व्हॅल्यू काय आहे 0पेक्षा मोठी आहे आणि व्हॅल्यू कशी 0पेक्षा मोठी. आता बघा आता अगेन रूटला लोकेट करू. इथे रूटला लोकेट करू. आता बघा इथे यायचं आहे इकडे मागे यायचं नाही इथे फर्स्ट इटरेशन जवळ यायचं. बघा आता ही व्हॅल्यू का होती आपली बघा ही व्हॅल्यू का आली पॉझिटिव्ह आली. तर ह्या पॉझिटिव्हवाल्या व्हॅल्यूला रिप्लेस करू म्हणजे फंक्शन ऑफ -1ची व्हॅल्यू किती आली ती पॉझिटिव्ह आली होती. त्याबद्दल आपण काय लिहायचं ही व्हॅल्यू लिहायची किती आली -1.25 आणि ही व्हॅल्यू तशीच. बघा आता ही व्हॅल्यू किती 1 पॉझिटिव्ह आली होती तिला रिप्लेस करू याच्याबरोबर म्हणजे फंक्शन ऑफ -1.25 इज इक्वल टू 0.296 आणि फंक्शन ऑफ -1.5 इज इक्वल टू -0.875. बघा झालं सेकंड आयट्रेशन. आता फायनल आयट्रेशन करू थर्ड आयट्रेशन. बघा थर्ड आयट्रेशन रूट इथे मेन्शन करायला लागेल. रूट आपला कुठे आहे इथे मेन्शन करतो. रूट लाईज बिटवीन -1.25 कॉमा -1.5. बघा -1.25 -1.5 थर्ड आयट्रेशन. बघा थर्ड आयट्रेशन एकदम सिंपल न्यूमरिकल आहेत. सिम्पली तुम्हाला स्टेप्स इथे फॉलो करायचे आहेत. आणि बघा इथे मोस्टली कन्फ्युजन तुमचं होतं आहे म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यू आली पाहिजे लक्षात घ्या. बघा थर्ड आयट्रेशन अगेन x इज इक्वल टू इंटरवलला बायसेक्ट करू -1.25 -1.5/2. तर एक्सचा तुमचा आन्सर येत आहे -1.25 -1.5 डिवाइड बाय 2 -1.375 1.375. म्हणजे झालं तुमचं फायनल आन्सर. अप्रॉक्सिमेट रूट रूट ऑफ इक्वेशन x इज इक्वल टू -1.375. बघा थर्ड आयट्रेशनमध्ये आन्सर भेटला. एकदम सिंपल न्यूमरिकल आहे. अशा प्रकारचे न्यूमरिकल जिथे एक्झाममध्ये विचारले जातात 4 to 6 मार्क्ससाठी. तर यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.